बालगंधर्व पुणे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं पुण्यश्लोक फाउंडेशनच्या वतीनं अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। नव्यानं अहिल्या स्त्रोत तयार केलेला आहे, त्याचंही रेकॉर्डिंग आता या कार्यक्रमामध्ये झालेलं आहे। वर्षभर त्रिशताब्दीचे कार्यक्रम राज्यभर सुरू आहेत। अहिल्यादेवींचं काम लोकांच्यापर्यंत जावं, नवीन पिढींना त्या कामाविषयी माहिती व्हावी म्हणून महानाट्य या पुण्यश्लोक फाउंडेशनच्या माध्यमातून नव्यानं तयार केलेलं आहे आणि वेगवेगळी गाणी तयार केलेली आहेत की थोडक्या वेळामध्ये अहिल्यादेवींचा इतिहास आहे तो जास्ती लोकांच्यापर्यंत जावा असा एक चांगला उपक्रम हा पुण्यश्लोक फाउंडेशनने केलेला आहे। वेगवेगळे मान्यवर आहेत ज्यांचं सामाजिक काम आहे, व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये काम आहे, अशा सगळ्या लोकांचा सत्कार हा पण या कार्यक्रमाचा एक भाग आहे। राज्यभरात आपण जर पाहिलं तर नसरापूरची जी घटना आहे ती अतिशय संतापजनक आहे। या घटनेकडे मूळ तुम्ही कसं बघताय? जरी आरोपी अटकेत असेल तरी तुम्ही सरकारमध्ये आहात, शासनाकडनं नेमकी काय ठोस कारवाईची अपेक्षा आहे? शासनानं ठोस भूमिका या प्रकरणामध्ये घेतलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत की तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून आरोपीला फासावरती चढवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही लागल ते सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। अत्यंत नीच प्रवृत्ती आहे, म्हणजे अशी जी प्रकरणं घडतात समाजामध्ये तेव्हा खरं तर तळपायाची आग मस्तकात जाते। म्हणजे हैवानापेक्षा वाईट कृत्य अशा नराधमांच्या हातून घडतं आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रवृत्तीला ठेचून काढणं हीच भूमिका सरकारची आहे। गोपीचंद, आपल्याकडे शक्ती कायदा आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, हे सगळे कागदावरचे तत्व ऐकण्यासाठी खूप चांगले वाटत आहेत, पण संतापाची लाट जी आहे ती जनतेत उफाळून वाहतीये। त्यामुळे कुठेतरी आता कायद्याच्या पुढे जाऊन सुद्धा काही ॲक्शन घेणं वाटत नाही का? नाही, नक्की या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकार अत्यंत सिरियस आहे आणि लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर करून या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करावं लागेल ते सरकारच्या माध्यमातून होईल। नसरापूर प्रकरणावर विरोधक आवाज उठवताना दिसत आहेत। संजय राऊत असं म्हणतात की सरकारचाच एन्काउंटर केला पाहिजे। हे बघा, आता हे काय राजकीय विषय नाही, मी या विषयावरती बोलणं मला योग्य वाटत नाही, परंतु जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे सरकार काय विरोधक काय हे गोष्टच अत्यंत निंदनीय प्रकार आहे। एका लहान बाळावरती अत्याचार करणं, त्याला मारून टाकणं हा विषयच माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे। त्यामुळं राजकीय काही बोलणं मला ह्यावरती काही उचित वाटत नाही। गुरडी आहे, तिच्या वडिलांनी आवाहन केलं राजकारण्यांना की तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर त्याला फाशी देऊनच आमच्या घरी या, कारण की राजकारणी अनेक लोक येतात, फोटो काढतात आणि स्वतःचं स्वार्थ शोधतात। वडिलांची जी भावना आहे ती भावना आम्ही समजू शकतो की अत्यंत दुःख त्यांच्या वाट्याला आलेलं आहे आणि त्यांची जी भावना आहे की सरकारनं या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, त्यांच्या भावनेचा योग्य आदर राखून सरकार व्यवस्थितपणे आरोपीला शिक्षेपर्यंत पोचवेल। त्यामुळं आम्ही त्यांच्या वडिलांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि त्यांची जी भावना तीव्र आहे त्या तीव्र भावनेचा विचार करून सरकार योग्य पावलं उचलतं। नुकतेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। बच्चू कडू असं म्हणतात की जोपर्यंत आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही। ठीक आहे ना, आता कालच आमदार झालेत बच्चू भाऊ, त्यामुळं त्यांचं स्टेटमेंट मी काही ऐकलं नाही अजून, पण ते काय बोलले असतील ते बघून आपण उत्तर देऊ। परंतु आत्ता तर तुम्ही बघताय महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती, त्यामुळं आता त्याच्यावरती काय बोलण्याची आवश्यकता असं वाटत नाही। 138 लोक तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याच नेतृत्वात निवडून आलेले आहेत, महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे ठीक आहे त्यांनी काय स्टेटमेंट केलं ते आता बघावं लागेल। परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये राज्य चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघताय रोज नवीन नवीन प्रकल्प येत आहेत, नवीन नवीन प्रकल्प पूर्ण होत आहेत। आता कालच आपल्या कनेक्टिंग लिंकचं लोकार्पण झालेलं आहे। मुंबईला जाणाऱ्या लोकांच्या व्यथा आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत। मी आताच येताना मला सहकारी भेटले, ते म्हणले 1 वर्षाच्या आतमध्ये रिंग रोडचं काम पूर्ण होईल अशा पद्धतीचं काम प्रगतीपथावरती आहे। पुण्यातून जे प्रवास करतात सकाळी 8ला या नाहीतर रात्री 8ला या, त्यांना नाहक ह्या ट्रॅफिकचा त्रास होतो, तर यातून खूप चांगला मार्ग माननीय मुख्यमंत्री महोदय काढतायत। त्यामुळे बच्चू भाऊ काय बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। मिसिंग लिंकला सिंधुदुर्गांचं नाव देण्याची मागणी जी आहे ती देखील होती।
मागच्या 7-8 महिन्यापूर्वीच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतः भेटून त्या भागातले जे आमदार आहेत, माननीय मंत्री भरतसेठ गोगावले साहेब, माननीय आमदार महेंद्र दळवी साहेब, माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब, माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि माननीय आमदार महेशदादा बालदी यांची पत्र आणि माझं पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही दिलं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांच्या, ते काही धनगर समाजाच्या लोकांच्या भावना नाहीत, महाराष्ट्रातल्या आणि त्या परिसरातल्या सगळ्या लोकांच्या भावना आहेत की मुंबई देशाला जोडायचं काम हे शिंगरोबा धनगरांनी केलेलं आहे. आणि शिंगरोबा धनगर हा देशासाठी पहिल्यांदा बलिदान देणारा व्यक्तिमत्व आहे. म्हणजे इंग्रजांनी त्यांना गोळ्या घातल्या, एवढा रस्ता दाखवल्याच्या नंतर, बक्षीस काय हवं आहे विचारल्यानंतर शिंगरोबाने अत्यंत, जरी ते अडाणी असतील, निरक्षर असतील, मेंढ्या राखणारे असतील, तर देशभक्त होते की मला तुम्ही बक्षीस काही देऊ नका, हा देश सोडून जावा, आमचा देश स्वतंत्र करा. आणि मग इंग्रजांनी त्यांना गोळ्या घातल्या. तर स्वाभाविक आहे की या आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कनेक्टिंग लिंक असं नाव दिलं आहे काल. तर या कनेक्टिंग लिंकला वीर सिंगरोबा धनगर, हुतात्मा वीर सिंगरोबा धनगर यांचं नाव द्यावं अशी आमची सर्वांची मागणी आहे. आणि परत एकदा उद्या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना मंगळवारी भेटणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.